नारळ पाणी आहाहा! नाव ऐकताच कसं ताजंतवानं वाटतं नाही का? निसर्गानं दिलेलं एक परफेक्ट आरोग्यदायी पेय. पण थांबा, काय होईल जर असं कळलं की ह्याच नैसर्गिक पेयामध्ये एक मोठा धोका लपलेला असू शकतो? हो, चला आज याचबद्दल बोलूया. थोडं विचित्र वाटेल नाही का, की आपण जे नारळ पाणी इतक्या विश्वासाने पितो, त्यात धोका कसा काय असू शकतो? पण हे खरं आहे. चला, यामागचं कारण काय आहे ते समजून घेऊया. पण थांबा, आधी आपण नारळ पाण्याच्या चांगल्या बाजू बघूया. उगाच नाही याला निसर्गाचे एनर्जी ड्रिंक म्हटलं जातं. आणि ते खरंच आहे. म्हणजे बघा, आजारी माणसांपासून ते अगदी हेल्थ कॉन्शियस लोकांपर्यंत नारळ पाणी सगळ्यांसाठीच एक उत्तम पर्याय मानला जातो. शरीराला एकदम पटकन ऊर्जा मिळते आणि म्हणूनच ते इतकं फेमस आहे. कारण यात इलेक्ट्रोलाइट्स, विटॅमिन्स, मिनरल्स सगळं काही असतं. खास करून उन्हाळ्यात जेव्हा घामामुळे शरीरातली सगळी ताकद निघून जाते, तेव्हा हे नारळ पाणी म्हणजे एक वरदानच आहे. पण मग या अमृतामध्ये विष कसं काय मिसळू शकतं? आता आपण येऊया याच्या धोकादायक बाजूकडे. मग साहजिकच प्रश्न पडतो की हे इतकं पौष्टिक पेय जीवघेणं कधी बनतं? म्हणजे अशी कोणती परिस्थिती असते जेव्हा हे घडतं? आणि खरी गंमत किंवा धोका म्हणा इथेच आहे. बाहेरून नारळ एकदम मस्त चकाचक दिसतं, पण जर ते थोडं जरी गरम दमट ठिकाणी ठेवलं गेलं किंवा त्याच्यावर बारीकशी जरी भेग असली ना, तर त्यातून बॅक्टेरिया आणि बुरशी आरामात आत शिरते. म्हणजे बघा, बाहेरून सगळं आलबेल, पण आतून पाणी पूर्णपणे खराब झालेलं असू शकतं. आणि जर असं दूषित पाणी प्यायलं गेलं तर त्याचे परिणाम खूप गंभीर असू शकतात. चला बघूया काय काय होतं ते. सगळ्यात पहिलं म्हणजे पोटावर परिणाम होतो. खराब नारळ पाणी प्यायला काही तासांतच पोटात दुखायला लागतं, उलट्या, जुलाब होतात. म्हणजे थोडक्यात फूड पॉयझनिंगची जी लक्षणं असतात ती दिसायला लागतात. एवढंच नाही तर प्रकरण आणखी गंभीर होऊ शकतं. या दूषित पाण्याचा थेट फुफ्फुसांवर परिणाम होऊ शकतो. श्वास घ्यायला त्रास होणं, छातीत दाबल्यासारखं वाटणं, अशा समस्या येऊ शकतात. आणि जर वेळेवर उपचार नाही मिळाले तर हे जीवघेणंही ठरू शकतं. आणि सगळ्यात धोकादायक म्हणजे जेव्हा याचा परिणाम थेट आपल्या मेंदू आणि नर्वस सिस्टीमवर होतो. यामुळे चक्कर येणं, स्नायूंमध्ये पेटके येणं आणि काही गंभीर केसेसमध्ये तर झटकेसुद्धा येऊ शकतात. आता या सगळ्या गंभीर परिणामांच्या मागे एक विलन आहे. त्याचे नाव आहे 3-नायट्रोप्रोपियोनिक ॲसिड किंवा सोप्या भाषेत 3-NPA. हे एक विष आहे जे नारळात वाढणाऱ्या बुरशीमुळे तयार होतं. आणि हे इतकं डेंजरस आहे कारण ते थेट आपल्या मेंदूच्या पेशींवर हल्ला करतं, त्यांची ऊर्जाच संपवून टाकतं. आता हे सगळं फक्त पुस्तकात वाचलेलं नाहीये. प्रत्यक्षात घडलेल्या एका दुःखद घटनेमुळे या धोक्याची तीव्रता किती जास्त आहे हे आपल्या लक्षात येतं. एका अभ्यासानुसार डेन्मार्कमध्ये एका 69 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू दूषित नारळ पाणी प्यायल्यामुळे झाला होता. विचार करा, एकच घटना या धोक्याची गंभीरता दाखवण्यासाठी पुरेशी आहे. जेव्हा तपास झाला तेव्हा असं कळलं की त्या पाण्यात 3-NPA नावाचा तोच विषारी पदार्थ होता जो नारळाच्या आत वाढलेल्या बुरशीमुळे तयार झाला होता. या धोक्याचा हा एक ठोस आणि धक्कादायक पुरावा आहे. मग आता प्रश्न उरतो की यापासून वाचायचं कसं? नारळ पाण्याचा आनंद सुरक्षितपणे कसा घ्यायचा? घाबरू नका, उपाय अगदी सोपे आहेत. फक्त 4 गोष्टी लक्षात ठेवा. 1. नारळ नेहमी थंड आणि कोरड्या जागी ठेवा. 2. विकत घेताना नीट तपासा, कुठे भेग वगैरे नाही ना. 3. नारळ फोडलं की लगेच पाणी पिऊन टाका, जास्त वेळ ठेवून नका. आणि 4. सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या जिभेवर आणि नाकावर विश्वास ठेवा. जर पाण्याची चव किंवा वास थोडा जरी विचित्र वाटला तर विचार करू नका, सरळ फेकून द्या. तर पुढच्या वेळी जेव्हा नारळ पाणी प्याल तेव्हा एक क्षण थांबा आणि विचार करा, जे नारळ आपले घरात आहे ते खरंच सुरक्षित आहे का? थोडीशी काळजी घेतली तर आपण या नैसर्गिक पेयाचा आनंद कोणत्याही धोक्याशिवाय घेऊ शकतो.